नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुरेशचंद्र वाघ यांच्या हास्यकोन त्रिकोण या विनोदी कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. शेजारचं घंटीचं चिन्ह बेल आयकॉन तेही प्रेस करा. ऐकूयात सुरेशचंद्र वाघ लिखित OTP एक आगंतुक नातलग. अहो अहो ताईचे जावई बाप्पू आलेत खाली. सोसायटीच्या एंट्रन्समध्ये उभे आहेत ते. सिक्युरिटीनी अडवलंय हो त्यांना, म्हणून कॉल केलाय त्यांनी. स्मिताने डोक्याला हात लावून आणि कपाळावर आठ्या पाडून म्हटलं. स्मिताची ताई म्हणजे सीमाताई, माझी थोरली मेहुणी. इतक्यात सिक्युरिटीमधनं फोन खणखणला. मीच तो उचलला. अरे साहब, आपके मेहमान आए हैं. अरे तो फिर भेज देना उनको. मी वरच्या पट्टीत बोललो. अरे साहब, OTP चाहिए, आपके मोबाईल पे आया होगा ना. क्या? मी चकित होऊन विचारलं. अरे ये क्या फंडा है. साहब, मेहमान की पहचान करानी है तो आज से OTP सिस्टम चालू हो गया है. सोसायटी के चेअरमन का ऑर्डर आहे साहब. गार्ड म्हणाला. अहो, सोसायटीचं परिपत्रक येऊन पडलंय, 4 दिवस झाले. वाचलंय का आपण ते? ना तुम्हाला वेळ ना मी मोकळी. स्मितानं कालवा केला. मी मोबाईल उघडला. त्या 4 आकडी OTP माझ्याकडे खुदकन हसून बघतोय असा मला भास झाला. त्याचं ते हसणं छदमी वाटलं मला. सिक्युरिटीला OTP सांगितला आणि जावई बापूंना मोठ्या अदबीनं प्रवेश मिळाला. OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड. हा रोजच्या व्यवहारात एक अनिवार्य भाग झालाय. जावई बापू सॉरी हां. घरात येताच मी त्यांना म्हणालो, ही OTP सिस्टीम आजच चालू झाली हो सोसायटीत. हे जरा अतिच झालंय हां, स्मिता म्हणाली. काहीच्या काहीच. अशानं पाहुणे यायचे बंद होतील. मानहानी नाही का यजमानांची, पाहुण्यांची? असू दे असू दे, जावई बापू म्हणाले. अहो, हल्ली दिवस खूप वाईट आहेत. भामटे, गुंड, अतिरेकी कुठून शिरकाव करतील आणि घुसखोरी करतील हे सांगणं कठीण आहे. हा OTP आपल्या सुरक्षिततेसाठीच आहे ना. कुठली सुरक्षितता? हा परवलीचा शब्द फसवणूक करायला सुद्धा टपून बसलाय आजकाल. परवा व्हॉट्सअपवर व्हिडिओ आलाय ऑफिस ग्रुपमधनं. बोगस डिलिव्हरी बॉय OTPच्या नावाखाली कशी फसवणूक करून एका महिलेच्या बँक खात्यातले पैसे काढून घेतो क्षणार्धात. हां, तर मंडळी, हळूहळू OTP हा जीवनातला सिद्धहस्त, न टाळता येणारा अविभाज्य अंग झालेला आहे. त्यांनी रोजच्या व्यवहारात मिळेल तिथे शिरकाव केलेला आहे. OTP जसा सुरक्षिततेची हमी देतो तसं OTP पासून सावधान राहणं तितकंच दक्षतेचं सुद्धा झालेलं आहे. जावई बापू ज्या कामासाठी आले होते ते करून जाताना आम्हाला औपचारिक भेटून गेले. जाता जाता OTPच्या चर्चेची सुरुंगाची वात लावून गेले. ATM मधून पैसे काढताना आता OTP लागतो. ओला उबरच्या कॅबमध्ये ड्रायव्हरला OTP सांगितल्याशिवाय तो गाडी सुरू करत नाही. ॲमेझॉनवरून येणाऱ्या किमती वस्तू स्वीकारताना डिलिव्हरी बॉयला OTP सांगायला लागतो. अर्बन क्लॅबमधून इलेक्ट्रिशियन बोलवा, प्लंबर बोलवा, सुतार बोलवा. कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी तो OTP विचारतो आणि कंपनीला काम सुरू केल्याची वेळसुद्धा कळवून टाकतो. अहो, कोरोना गेल्यानंतर आजसुद्धा मी न्हावी घरी बोलवतो. पण OTP सांगितल्याशिवाय तो वस्तरा, कंगवा, कात्री, दाढीचा ब्रश मांडायला सुरुवातच करत नाही. परवा लेन्सकार्टमधून आलेल्या माझ्या नव्या चष्म्याला ताब्यात घेताना OTP सांगायला लागला म्हणजे बघा. OTPचं महात्म्य हळूहळू सगळ्या क्षेत्रात हातपाय पसरत आहे. परवा भाजीच्या गाळ्यावर भाजी तागडीत टाकण्यापूर्वी भाजीवाल्याने OTP विचारला. मी चिडून त्याला खुलासा विचारला तेव्हा तो शांतपणे म्हणला, कसं आहे साहेब, OTP सांगितला ना,
का हा वजन काटा तागडीत टाकलेल्या प्रत्येक भाजीचं वजन अचूक आणि दर याचं स्वयंचलित पद्धतीनं हिशेब करतो आणि तुम्हाला फायनल बिलाची प्रिंट पण काढून देतो. म्हणजे कसं, आता यात हिशोब करायचा आमचं काम तर वाचतं, पण संध्याकाळी प्रत्येक भाजीचा झालेला खप आणि नफा याची बिनचूक माहिती मिळताना आम्हाला कॉम्प्युटरमधनं. यावर मी आपली अक्कल जास्त न पाजळता मूग गिळून गप्प राहिलो. परवा संकष्टीला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला ऑनलाईन बुकिंग करून आम्ही उभयता गेलो होतो. प्रवेशद्वारात आम्हाला OTP सांगितल्यानंतर श्री महागणपतीचं दर्शन सुख घेता आलं. मनातल्या मनात मी गणपतीला हात जोडून म्हणालो, बा विनायका, तुझ्या दर्शनाला जर OTP लागतो तर तुझ्या मांडी खालनं हळूच येऊन मोदक पळवणाऱ्या मूषकाला पण तू OTP विचारतो का रे? पांडुरंगाच्या पायावर भक्तिभावपूर्ण माथा टेकण्यापूर्वी OTP सुरू करण्यामागे उद्देश हाच असणार. रोज किती माथी टेकली गेली याची संगणकीय आकडेवारी मिळतेच आणि बाजारात मोबाईल विक्रीला मोठी बाजारपेठ मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेला टेकू लावण्याचं कामही होतं. आणखीन एक गंमत म्हणजे रविवारी मासळी बाजारात मी माहुरं खरेदी करायला गेलो. तिथेही कोळिणीला OTP सांगितल्यावर सुरमई आणि कोळंबीला तागडीत वाट करून मिळाली. इथेही भाज्यांसारखे माशांचे वेगवान हिशोब होत असणार हे माझ्या चाणाक्ष बुद्धीला लगेच लक्षात आलं. पॉपलेटबरोबर बांगडा, मांदेली, बोंबील, हलवा सगळे मासे माझ्याकडे स्वागतोत्सुक नजरेनं मिश्किलपणे पाहत हसत होते. धन्य धन्य. गुवाहाटीला कामाख्या मंदिरात नवस फेडायला जायचं तर रेड्याचा बळी द्यायला लागतो असं म्हणतात. तिथेही OTP सांगितल्यावरच रेड्याच्या मानेवरनं कट्यार फिरवली जाते. मी वेबसाईटवर अधिक माहिती मिळावी म्हणून कामाख्या.com शिरलो. कर्सर सगळ्या दिशांनी फिरवला. तिथे चॅट विथ अस असा एक ऑप्शन होता. इथे भाविकांनी प्रश्न विचारायचे आणि आपल्या शंका कुशंकांचं निरसन करून घ्यायचं अशी व्यवस्था होती. माझ्या मनात ज्या शंका होत्या त्या आधीच कोणीतरी विचारल्या होत्या, त्यामुळे मला सगळ्या शंकांची चटकन उत्तरं याची डोळा वाचायला मिळाली. एकानं विचारलं होतं, रेड्याचा बळी दिला जातो तिथे यमराज हजर असतात का? त्याखाली उत्तर दिलं होतं, यमराज तिथे गुप्त पद्धतीनं हजर असतात. OTP सांगितल्यावरच रेड्याचं शिर धडा वेगळं केलं जातं. म्हणजे रेडा कापणाऱ्या खाटिकाच्या माथी पाप लागत नाही, तर नवस फेडणाऱ्याला 70% पुण्य आणि 30% पापाचं धनी व्हायला लागतं. याचा हिशोब कोण आणि कसा ठेवतो? इति चॅटरचा प्रश्न. उत्तर होतं, पापपुण्याचा हिशोब लगेच 5G तंत्रज्ञानानं स्वर्गात चित्रगुप्ताकडे जातो. तिथेच तुमच्या खात्यावर त्याची नोंद होते. रेड्याचा खर्च मला परवडणार नव्हता आणि माझ्याकडे खोकीही नव्हती. त्यामुळे कामाख्या देवीला जाण्यात मी हात आखडता घेत दौरा रहित केला. इथूनच काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल असं म्हणून विषय संपवून टाकला मी. दारूच्या दुकानातही इंजिनियर, ॲडव्होकेट, प्रोफेसर यापैकी कुठलाही आवडता ब्रँड घेताना OTP, मॉलमध्ये खरेदीला जाताना OTP, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ICUत पेशंटला भेटायला OTP, हॉटेलमध्ये डिनरसाठी टेबल बुक करायचं तर OTP, वेटरला मेनू कार्डमधून ऑर्डर देण्यापूर्वी OTP, कवी संमेलनात कविता सादर करण्यापूर्वी OTP, वाण्याच्या दुकानात उधार माल घेण्यापूर्वी OTP, असा एकूण OTPचा विस्तार वाढतोय. OTPमुळे काळ्या पैशाचा पांढरा आणि पांढऱ्याचा काळा कधी झाला याचं पितळ उघडं होण्यापूर्वी आयकर खात्याला आणि ईडीला त्याचा लगेच सुगावा लागतो. हा नवीन शोधही लागला. OTPमुळे मनी लॉन्ड्रिंगवर चाप बसतो असं सुद्धा एका अर्थशास्त्रज्ञानं सांगितलं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर OTPचं असाधारण महत्त्व वाढलं. त्या दिवशी गोडबोलेंच्या चिरंजीवांच्या लग्न समारंभाला जायचं होतं म्हणून आमची गडबड चालली होती. अगं स्मिता, हलीस का तयार? मुहूर्त टळून जाईल लग्नाचा. मी स्मिताला साथ घातली. ती म्हणाली, अहो आजकाल लग्न कुठे मुहूर्तावर लागतात का? नवऱ्या मुलाच्या मित्रांचा धांगडधिंगा आणि नवऱ्या मुलीच्या करवल्यांचा नाच संपल्याशिवाय बोहल्यावर चढतच नाहीत नवरा नवरी. आणि काय हो, चिरंजीव काय, तनय काय, सुपुत्र काय, असले शब्द वापरायला सरळ आढेवेढे न घेता
सुमीच्या पिंट्याच्या लग्नाला जायचं आहे असं म्हणा की सरळ. अहो, लहानपणापासून तो आपल्या चिंट्याचा लंगोटी यार मित्र आणि सुमी तुमची वर्गमैत्रिणी. स्मिताने तेवढ्यात टोमणा मारून घेतला. अगं, आता तो मोठा झाला आहे. मोठ्या कंपनीत, मोठ्या हुद्द्यावर, मोठ्या पगारावर काम करतो तो. मी सारवासारव करत म्हटलं. तर पिंट्याच्या लग्नाचं एकूणच कार्य सिद्धीला नेण्याचं कॉन्ट्रॅक्ट शुभमंगल इव्हेंट मॅनेजमेंट या फर्मला दिलेलं होतं. त्यामुळे समारंभाच्या अथपासून इथपर्यंत A to Z विधींची जबाबदारी त्या इव्हेंटवाल्यांकडे होती. खरेदी, मानपान, रीतिरिवाज, 2 घराण्यांचा नातेसंबंध, इबरत या सगळ्याचं नियोजन, व्यवस्थापन आणि खर्चाचा ताळेबंद त्यांनीच पाहायचा. तुम्ही फक्त चेक फाडून द्यायचा त्यांना. साखरपुडा, केळवण, मेहंदी ते बांगड्या, देवदेवक, हळदी समारंभ, सीमांतपूजन, गौरी हारापर्यंतचे विवाह पूर्वविधी आणि लग्न समारंभातले कन्यादान, मंगळसूत्र बांधणं, होम हवन, कानपिळी, अग्निप्रदक्षिणा, पाणीग्रहण, सप्तपदी, गृहप्रवेश ते कुलदैवत दर्शनपर्यंत सर्व कॉन्ट्रॅक्टची आखणी शुभमंगल इव्हेंटवाल्यांनी केलेली होती. आम्ही विवाहस्थळी वेळेआधी पोचलो तेव्हा दारातच आम्हाला टोकन नंबर देण्यात आला. त्यावर खुर्चीच्या क्रमांकापासून ते डिनरच्या हॉलमधल्या जेवणाचा बैठक क्रमांकसुद्धा इन ॲडव्हान्स दिलेला होता. अक्षताच्या पुरचुंड्यावर सुद्धा बारकोड होते. अक्षता वाटणारा प्रत्येक पुडीवर हातातल्या स्कॅनरनं स्कॅन करून मगच तुमच्या हातावर अक्षताची पुडी टिकवत होता. इव्हेंटवाल्यांकडनं प्रत्येक गोष्टीचा अगदी चोख हिशोब ठेवला जात होता. लग्नाच्या मुहूर्ताच्या अर्धा तास आधीच पुरोहित गुरुजी स्टेजवर हजर झाले होते. मुलाचे मामा, मुलीचे मामा यांच्या नावानं गजर झालाच, पण मुहूर्त जवळ आल्याचं त्यांनी आरोळी देऊन जाहीर केलं. प्रवेशद्वारात मावळण आत्या वर ओवाळणीसाठी उभी होती. तिथे थांबलेल्या गुरुजींनी मावळणीला OTP विचारला आणि इथे वादाला सुरुवात झाली. आत्याबाईंनी भर नवरदेवापुढे आपला अपमान झाला म्हणून ओवाळणीची भांडी आपटली. आहो, या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट शुभमंगलकडे दिलेलं आहे. त्यांना OTP सांगितल्याशिवाय नवरदेवाला आत प्रवेश नाही, गुरुजी पंचासावरत म्हणाले. इथे वधूच्या वडिलांकडे OTP आला होता, त्यामुळे ते धावत आले, बहिणीची समजूत घातली. नवरदेव आणि सजून आलेली नवरी दोघेही हातात हात घालून बोहल्याकडे गेले. सर्व तयारी झाली होती. वधूवरांमध्ये उपरणं धरण्यात आलं. मुख्य गुरुजी म्हणाले, मंगलाष्टक सुरू करण्यापूर्वी आणि अक्षता टाकण्याच्या आधी OTP लागेल. कसं आहे, आम्ही कंपनीचे कंत्राटी कर्मचारी आहोत. आम्हाला स्वतंत्र अधिकार नाही, आमचा नाईलाज आहे. प्रत्येक विधीला इथून पुढे OTP लागणार. लग्न समारंभाचं सॉफ्टवेअर प्रत्येक बाबीची खातरजमा करून मगच पुढच्या कार्याला वाट मोकळी करून देतं, गुरुजींनी खुलासा करून टाकला. अखेर दोन्ही पक्षात मान अपमानाची रणधुमाळी होऊन मारामारीपर्यंत प्रकरण जाऊ नये म्हणून वधूवरांच्या वडिलांनी OTP सांगण्यासाठी आपले मोबाईल त्यांच्या साडूभाऊंकडे सुपूर्द केले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. मंगलाष्टक संपल्यावर गुरुजींनी लग्न झाल्याचं जाहीर केलं, पण वाजंत्र्यांनी तुतारी वाजवण्यापूर्वी OTP विचारला. बँडवाल्यानं सुद्धा OTP सांगितल्यावर ड्रम पिटायला सुरुवात केली. वधूवरांना एकमेकांच्या गळ्यात हार घालण्यापूर्वी सुद्धा OTP सांगायला लागला. अहो, सीता स्वयंवरात OTP नव्हता, नाहीतर रामाच्या गळ्यात वरमाला घालण्यापूर्वी तिलाही OTPचं दिव्य पूर्ण करायला लागलं असतं. पुढे कन्यादान, कानपिळीपासून ते होम हवन सप्तपदीपर्यंत OTPने पाठ काही सोडली नाही. जेवणावेळी ताट वाट्या वाटण्यापासून QR कोडचा सर्रास वापर करण्यात आला. आईस्क्रीम कोणी डबल खाऊ नये म्हणून समोर CCTV बसवला होता. अंतिमतः गृहप्रवेश आणि उंबऱ्यावरचं माप ढकलताना देखील OTPने आपली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडली. पुढे हनीमूनला गेल्यावर OTPचा हस्तक्षेप नको म्हणून ट्रॅव्हल कंपनीला OTP विरहित पॅकेज मागण्यात आलं. मंडळी, OTPशी झटापट झाल्याशिवाय व्यवहारात काडीही हलणार नाही याची जाणीव ठेवून शांत चित्तानं प्रत्येक प्रसंगाला सामोरं जा. त्यातच प्रत्येकाचं कल्याण आहे. शुभम भवतु. ताजा कलम.
मृत्यूनंतर देखील विद्युत दाहिनीत कलेवर ढकलण्यापूर्वी OTP विचारला तर अडून बसू नका. OTP हा त्या विधीचा साक्षीदार असतो याचं भान ठेवून आलिया भोगासी असावे सादर व्हा. OTP सांगितल्यानं स्वर्गाचं दार सहजपणे उघडलं जातं, ही भावना मनाची बाळगा. धन्यवाद OTP. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात OTP आख्यान. OTP एक आगंतुक नातलग. हे आख्यान तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती माझा फोटो दिसतो, या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हीच विनंती करतो. थांबतो. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.